नमस्कार. मी विवेक तानवडे, कोकणातून आहे, देवगड तालुक्यातून, हापूस आंबा. कसं झालं, परिस्थिती बदलत गेली. म्हणजे आमचं शालेय जीवन तसं हलाख्यातच गेलं, पण अन्नाची भ्रांत नव्हती. पुष्कळ ठीक आहे, पण गुणगुणण्याचं, लिखाणाचं हे मला पहिल्यापासूनच हे होतं. जोपासलं नाही तो भाग वेगळा, कारण संघर्ष आयुष्यात खूप केला. आयुष्यात संघर्ष खूप झाला, अगदी म्हणजे लग्नापर्यंत तो संघर्ष झाला. अगदी लग्नानंतर थोडंसं जीवनसाथी व्यवस्थित मिळाल्यावर बरेचसे प्रश्न सुटले, कारण तिने प्रश्न कधी माझ्यापर्यंत येऊच दिले नाही. इतकंही कोणाचं केव्हा तरी असा आला मूड तर रेखाटण्याचं, म्हणजे लिहायची मला सवय आहे. लिहितो, भाषणं लिहितो, कविता लिहितो, 4 ओळी गाण्याच्या लिहितो. आम्ही 60 आणि 70 मधली पिढी आहोत. त्या 10 वर्षातली आम्ही पिढी आहोत. आम्ही इतके भाग्यवान आहोत ना, की जग बदलताना आम्ही बघितलंय. जग बदलताना बघितलंय, कारण गेल्या ज्या 50 वर्षात ज्या भारतात ज्या सुधारणा झाल्या, म्हणजे त्या आम्ही डोळ्याने आमच्या बघितल्या. आता मेट्रो म्हणा, भुयारी मेट्रो म्हणा, मुंबई गोवा हायवे, ठीक आहे, बाकी आहे, पण हे सगळं आम्ही बदलताना बघितलं. मुद्दा काय होता, लिहायची मला सवय आहे, होती, आता ती अंतापर्यंत जाईलच. पण चांगली चांगली गाणी लिहूनसुद्धा, म्हणजे स्वतः रचना करूनसुद्धा आम्ही जगाच्या पुढे नाही येऊ शकलो कधी. जगाच्या आम्ही पुढे येऊ शकलो नाही, कारण बघा ना, म्हणजे आम्ही 84ला SSC झालो. त्याच्यानंतरचा जो काळ होता, जवळजवळ माझ्या आयुष्यात 2005 पर्यंत, म्हणजे 18-19 वर्षाचा जो काळ, तेवढी आमच्याकडे तेवढी सुबत्ता नव्हती. आता कसं झालं आहे, एखादं जरी गाणं लिहिलं ना चांगलं व्यवस्थित आणि हिट झालं की ते मालामाल होतं. आमच्या नशिबी ते नव्हतं. वैषम्य नाही त्याचं, पण परिस्थिती सांगतो. त्यामुळे आता कधी कधी ना, ह्या सोशल मीडियाच्या युगात गुणगुणावं असं वाटतं. पण नंतर प्रश्न होतो, अरे हा आता मोठा सिंगर झाला आहे, आजपर्यंत कुठे होता. कसं झालं आहे, आमच्या ज्या काही आवडी होत्या ना, त्या पिढीच्या काही आवडीनिवडी आम्हाला होत्या, पण त्या जपता नाही आल्या. थोडक्यात काय, जपण्यासारखी परिस्थितीच नव्हती. म्हणजे आता शेवटी कसं आहे, मी ह्या प्रकारचा माणूस आहे. लोक काय म्हणतील याचा मी विचार करतच नाही. मला काय देणं घेणं लोकांची, ते मला देत आहेत का माझं नेत आहेत, तर लोक काय म्हणते ह्याला मी लिकच घालत नाही. मग ते आम्ही प्रकाशित करू शकलो नाही. बरंचसं म्हणजे कविता तर माझ्याकडे हजारोने असतील. एकांकिका जवळजवळ 20-25 असतील. आणि विशेष काय झालं, ते त्यावेळी जतनही करता नाही आलं. आत्ता जे पण माझ्याकडे आहे ना, ते 2005 पासून आहे. कुठे लिहिलं, रेखाटलं ते हे, पण लिहिणं हे जमत नाही. शब्द कधीही सुचत नाही. मग कसं होते, पहिला कसं मला काय 2 जरी ओळी सुचल्या ना, आणि उठायचो, रात्री पेन घ्यायचो, घसटून ठेवायचो, मग त्याला सकाळी पॉलिश बिलिश मारून सगळं. आता ते शब्द येतात, पहिल्यापेक्षा भारी भारी शब्द येतात. आता ते उठणं होत नाही. सकाळी आठवलं तर लक्षात राहत नाही.
आमची पिढी तर साठीकडे झुकले, म्हणजे हे आता आजार आम्हाला व्हायचेच. आणि ते आहेत, ते त्यांच्या जागी आहेत, आम्ही आमच्या जागी. आज सोशल मीडिया बघितल्यावर असं वाटतं ना, खरंच आमच्या जमान्यात जर सोशल मीडिया असते तर ठीक आहे, आपला जरी फोन नसला तरी आपण कुठेतरी तेवढी तर आमची यारी दोस्ती खूप होती. समजा एखाद्याने त्यावेळी जर घेतला असता, काहीतरी आम्ही करू शकलो असतो. पण हा आला की आमची उमेद सरल्यावरच हा आला. खरं हा ज्यावेळी आला त्यावेळी आमचा काळ कसा होता, लग्न कार्य, बालबच्चे, आता मुलं मोठी होत आहेत, अमुक तमुक त्यांचं शिक्षण, ह्याच्यात होतो आम्ही. आता कुठे मला ना थोडासा फुरसतीचा वेळ मिळू लागला आहे. म्हटलं आता आपण चॅनल तर चालवतोच ना, निदान संग्रह म्हणून तरी एका गाण्याची समजा एक अंतरा आणि 3 जर हे असेल तर एक एक पार्ट करून तो सोशल मीडियावर टाकत जावा. टाकावा की नाही टाकावा हे अजून कळत नाही, पण असं करावं, निदान ते आपल्या संग्रही ते राहील. तर इथं आतापर्यंत सगळं गेलेलंच आहे ना. मी ते एक वैषम्य राहिलं की आपल्या शिवरायांचीच ही अशीच आमची आई असती, तसंच म्हणावं लागतं. तो एक राजा असा होऊन गेला ना, त्याची कुठल्या क्षणी आठवण येत नाही असं कधी होतच नाही. तर बघा, तुम्हाला काय वाटतं याच्यावर सांगा मला कमेंट करून, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.